बाप्पाला निरोप खरं तर आता गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ झालेली आहे। मानाच्या 5ही गणपतींचा आता या लक्ष्मी रस्त्यावरून जे आहे विसर्जन मिरवणूक निघणार आहे। आता तर पाहिलं तर आपल्यासोबत आमदार अर्थात मंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा आहेत, त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत। दादा 10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्याच्या नंतर आज जो आहे निरोप देण्याची वेळ आलेली आहे। लक्ष्मी रस्त्यावरून स्वतः मंत्री चंद्रकांत पाटील आहेत। दादा 10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्याच्या नंतर आज निरोप देण्याची वेळ आली आहे। यावेळेला गणपतीचा एक दिवस तिथीप्रमाणे शास्त्राप्रमाणे जास्त होता, त्यामुळे लोकांनी अजून एक दिवस एन्जॉय केला। पण केव्हा ना केव्हा तरी गणपतीचं विसर्जन होणारच, त्यामुळे आज गणपतीचं विसर्जन होईल। दुःखद अंतःकरणाने सगळेजण म्हणतात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। पण असं म्हणत असताना तो जो 10 दिवस आनंद घेतला त्या आनंदाचं टोक ज्याला आपण म्हणतो की तो आनंद पीकला गेलाय। अक्षरशः बघू तिथे माणसं, बघू तिथे पथकं, बघू तिथे गणपती बाप्पा मोरया असं चाललं आहे। राज्य सरकारने जो ह्या वेळेला गणपती उत्सव राज्य उत्सव केला त्याचाही थोडा परिणाम आहे की थोडी मोकळीक दिली, काही मदत केली। म्हणजे आज जगात येत आहेत भजनी मंडळांना भजनाचं साहित्य दिलं, असं खूप गोष्टी झाल्या। शहरातल्या विदेशी विद्यार्थ्यांना मोठे गणपती आणि त्यांचे देखावे बघायला आपण 2 दिवस नेलं। गणपती बघणं आणि संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, जेवण खूप एन्जॉय केलं पाहिजे। तुम्ही पायी लक्ष्मी रस्त्यावरून पायी चाललाय? ते पायी चालण्याची 2 कारण आहेत, एक तर वाहन या रस्त्यावरून चालवणं अशक्य, पायी सुद्धा आपल्याला धक्के एकमेकाला देत देतच चला 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 असं पुढे लागतं। आणि पायी चालण्याचा एक आनंद वेळ, पायी चालल्याशिवाय लोकांमध्ये काय चाललं काहीच कळत नाही। लोकांमध्ये जल्लोष आहे, आनंद आहे, काही गाडीतून कळत नाही। दादा कोणकोणत्या तुम्ही याच्यामध्ये गणेश मंडळांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत सकाळपासून? नाही खूपच, म्हणजे एकतर सुरुवातीला मानाच्या 5 गणपतींची पूजा पालकमंत्री म्हणून अजितदादा, मी, मुरलीधर मोहोळ, नीलमताई गोरे, माधुरीताई मिसाळांनी करायची असते की मिरवणूक सुरू होते। वाटेत जे जे गणपती लागत आहेत त्या सगळ्याचं दर्शन घेत, पण 10 दिवसात असं म्हणायला हरकत नाही घरगुती आणि सार्वजनिक 200 गणपती झाले माझे। सर्वाधिक उत्साह पुण्यात गणेश उत्सवाच्या काळामध्ये असतो। आता गणेश विसर्जन मिरवणूक आहे, गणेश भक्त मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये दाखल झालेले असतात, त्यांना काय आवाहन करा? नाही गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे, मंडळाने थोडं लवकर पुढे सरकायला पाहिजे। मिरवणूक ह्या वेळेला लवकर संपवावी, ते संपवण्याने काही आनंद कमी होत नाही, लवकर संपवावी। पोलीस प्रशासनावरचा, महानगरपालिका प्रशासनाचा ताण कमी करावा असं मंडळांना आणि नागरिकांना आवाहन करेन। खरं तर अर्थात हे मंत्री चंद्रकांत पाटील होते, ते पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून ज्या ठिकाणावरून निवडणुकीचा जो आहे तो आनंद घेत आहेत। आणि त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलेलं आहे, पाहतोय की इथे चंद्रकांत पाटील जे आहेत ते गणेश भक्तांच्या गाठीभेटी सुद्धा या ठिकाणी घेत असल्यावरून त्यांची मिरवणूक जी आहे मोठ्या थाटामाटात ढोल ताशाच्या गजरामध्ये निघत असते। मानाचा पहिला गणपती असणारा कसबा गणपती, अर्थात त्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला जी आहे आता सुरुवात झालेली आहे। खरं तर त्याच्यापासून निघायला आता जी आहे ती सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे।